हा आहे वाळलेला बटाट्याचा किस आणि हा तळलेला. दोन्ही छान शुभ्र झालेत, शिवाय आपण उन्हात न वाळवता हा तयार केलेला आहे. वाळल्यानंतर हा काळा पडणार नाही आणि तळल्यानंतर लाल पडणार नाही किंवा कडकडीत होणार नाही, जर इथं सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग तुम्ही वापरलं तर. बटाट्याचा किस तयार करताना, शिजवताना ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना, हा ऊन नसताना सुद्धा असाच अगदी शुभ्र होणार आणि वर्षभर टिकणार आणि तळल्यावर खुसखुशीत लागणार. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण वाळवणामधला सगळ्यांचा आवडीचा प्रकार करतोय. बटाट्याचा वर्षभर टिकणारा किस करायला एकदम सोपा आहे, अजिबात काळा पडत नाही. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बटाट्याचा किस करण्यासाठी इन मीन 3 साहित्य लागतं. काय लागणार आहे बघूया. तर इथं आपण घेतलेले आहेत 1 किलो बटाटे. 1 किलो बटाट्यासाठी आपल्याला 3 ते 4 चमचे मीठ लागेल आणि पाव चमचा तुरटी लागणार आहे. तुरटी कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते. आता बटाट्याची निवड कशी करायची? तर हे बघा, बटाटा थंडीनंतर जो बटाटा येतो की नाही, साधारण 1 मार्चपर्यंत असा बटाटा मिळतो. तर तो बटाटा घ्यायचा. हा बटाटा नवीन असतो आणि त्याचं साल एकदम पातळ असतं. तुम्हाला बाजारात गेला, तुम्ही त्यांना म्हणाला की आम्हाला चिप्ससाठी बटाटे हवेत, तर ते देतात. फक्त ते घेत असताना लहान मोठ्यापैकी असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे आपलं कामही कमी होतं, कारण छोटे बटाटे किसायला वेळ लागणार. त्यामुळे असे मोठे बटाटे आणायचे, ज्याने चिप्स पण मोठे पडतात, बटाट्याचा किस पण असा लांब सडक होतो आणि तुम्हाला वेळ पण कमी लागतो. तर इथं मी 2 किलो बटाटे बाजारातनं आणले. त्यांना मी साधारण 1 तासभर पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं. याने काय होतं, बटाटा छान कडक होतो आणि किसायला अजून सोपं जातं. आता हा बटाटा पाण्यातनं काढू आणि याचं साल काढून घेऊ. तर बटाट्याचं साल काढायचं आणि याला असंच ठेवायचं नाही, याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. याने काय होतं, बटाटा काळा पडणार नाही. तुम्हाला माहिती असेल, पण जे नवीन आहेत त्यांना सांगते. सगळ्या बटाट्याचा साल काढू आणि एक एक करून पाण्यात टाकू. बटाट्याचं साल काढून झालं, आता याला किसून घेऊ. आता बटाटा किसून घ्यायचा आहे. तर बटाटा किसण्यासाठी अशी बारीक किसणी घ्यायची नाही. जेवढी शक्य होईल इतकी मोठी जाड किस पडेल अशी किसणी घ्यायची. बारीक किस घेतला तर काय होतो, तो वाळून आणखी बारीक होणार. शिवाय आपण त्याला शिजवून घेतो त्यावेळी तो जास्त गाळ शिजेल. वाळल्यावर बारीक होईल आणि तळल्यानंतर करपून जाईल. त्यामुळे आपल्याला जाड किसणी घ्यायची आहे. जाड किसणी घेतल्यामुळे तो खूप जास्त असा गाळ शिजत नाही आणि त्यानंतर तो वाळून खूप जास्त बारीक होणार नाही आणि तळल्यावर करपणार नाही. आता बटाटा किसताना आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घ्यायचा, म्हणजे त्याचा किस पाण्यात जातो आणि काळा पडत नाही. किंवा तुमच्याकडे असं मोठं काही नसेल, तुम्हाला मोठ्या पातेल्यात करायचं आणि किसता येत नाहीये पाण्यामध्ये, तर एका ताटामध्ये बटाटा किसा. एक बटाटा किसून झाला की तो किस लगेच पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे तो काळा पडणार नाही. तर बटाटा किसताना आपण कसा किसतो, असा खालीवर करत, तसं न करता एकाच दिशेने फक्त बटाटा ओढायचा, म्हणजे मग किस एकदम असा लांब पडतो. या प्रकारे, अशा प्रकारे खालीवर करत बटाटा किसायचा नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम छान लांब लांब किस आपला तयार होतोय. सगळे बटाटे याच प्रकारे किसून घेऊया. आणि हे बघा, सगळा बटाट्याचा किस आपण पाण्यामध्ये टाकून ठेवला. आता हे लालसर पाणी आहे ते मात्र आपल्याला काढून टाकायचंय. आपल्याला तोपर्यंत हा बटाटा धुवायचा आहे जोपर्यंत याच्यावरचं पाणी एकदम नितळ दिसत नाही. याचा अर्थ काय होतो, की हे जे पाणी असतं ना, हे असतं बटाट्यामधलं स्टार्च. हे आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे त्याचा चिकटपणा काढून टाकायचा आहे. म्हणजे काय होतं, बटाट्याचा किस काळा पडत नाही. आता बटाटा धुताना सुद्धा असाच धुवायचा नाही. बरेच जण काय करतात, हे पाणी पाणी काढतात, दुसरं पाणी घालतात, परत काढतात. तसं न करता आपल्याला वेगळी पद्धत वापरायची. आता बटाट्याचं स्टार्च हे शक्यतो तळाशी जाऊन बसतं. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, बटाटा अलगद उचलायचा, बटाट्याचा किस, आणि दुसऱ्या पाण्यामध्ये घालायचा. याने काय होतं, हे स्टार्च बटाट्यासोबत येत नाही आणि बटाटा अगदी छान स्वच्छ होतो. तुम्ही जर पाणी काढून टाकलं आणि किस आतमध्ये तसाच ठेवला तर ते स्टार्च बटाट्याला तसंच चिकटून राहतं. तर बटाटा एकदा धुतला. आता दुसऱ्या पाण्यामध्ये पण घातल्यावर याला थोडंसं असं चोळून घ्यायचं, अलगद किस उचलायचा आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालायचा. असं आपल्याला तोवर धुवायचे जोवर हे पाणी नितळ दिसत नाही. आणि हे बघा, जवळ मी 4 ते 5 वेळा पाणी बदललं. आता तुम्ही बघाल तर पाणी एकदम नितळ आहे. याचा अर्थ यातलं बऱ्यापैकी स्टार्च निघून गेलंय.
बटाटा छान असा स्वच्छ झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्वच्छ पाण्यामध्ये हा बटाट्याचा खीस 5 ते 6 तास असाच ठेवून द्यायचा. याने काय होतं, त्यातलं स्टार्च आणखी काही असेल तर ते तळाशी जमा होतं आणि बटाट्याचा किस एकदम छान असा कडक होतो. आणि हां, तुम्हाला जर एकदम सकाळी-सकाळी बटाट्याचा किस करायचा आहे, तर तुम्ही एक करू शकता. रात्रीच ही संपूर्ण प्रोसेस करा. बटाटा 4-5 वेळा धुवून घ्या आणि पाण्यामध्ये रात्रीच टाकून ठेवा. सकाळपर्यंत तो छान असा कडक होतो आणि मग पुढची प्रोसेस करायची. आता मी काही रात्री करणार नाहीये. मी आत्ता सकाळीच करायला घेतलंय. एक 5 ते 6 तास याला थंड पाण्यामध्ये असंच ठेवून देऊया. आणि हे बघा, 5 ते 6 तास बटाट्याचा खीस आपण गार पाण्यामध्ये ठेवला होता. गार म्हणजे नळाच्याच पाण्यात ठेवला होता. आणि आता आपण बघतोय याला असं घासलं ना, की थोडासा हा एकदम असा खरखरीत लागतो. खरखरीत म्हणजे मगाशी गिळगिळीत लागत होता, आता खरखरीत लागतो. आपला हा बटाटा आता गरम पाण्यामध्ये जाण्यासाठी तयार झालाय. आता हा शिजवून कसा घ्यायचा ते बघूया. तर बटाटा शिजवण्यासाठी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. तसं तर बटाटा शिजवायला तसा अवघड नाहीये, पण आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात. ज्या भांड्यामध्ये आपण हा किस उकळून घेणार आहोत, ते भांडं असं चांगलं मोठं ढळढळीत पाहिजे. भरपूर पाणी घ्यायचं. तो किस असा दाटला नाही पाहिजे. जर तो दाटला तर मग खालचा शिजतो, वरचा कच्चा राहतो आणि मग त्याचा गाळ होतो. त्यासाठी आपल्याला या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. भांडं मोठं पाहिजे आणि पाणी भरपूर हवं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ किती घालायचं? 4 चमचे. 4 टीस्पून मीठ घालायचं आणि पाव टीस्पून तुरटी. तुरटी किराणा दुकानामध्ये मिळते, ती कुटायची, पाव टीस्पून मोजून घ्यायची. तुरटी घातल्यामुळं जो बटाट्याचा किस आहे किंवा आपण जर चिप्स करतोय तर ते चांगले पांढरे शुभ्र होतात. आता गॅस मी मोठाच ठेवलाय. याला मिसळून घेतेय आणि याला एक मस्त उकळी आणूया. झाकण ठेवू म्हणजे पटकन उकळी येईल. पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. पाणी छान उकळत आहे. गॅस मी मोठाच ठेवतेय. आता हा बटाट्याचा खीस असा एखाद्या झाऱ्यानी वगैरे घ्यायचा, चांगला निथळायचा आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये घालायचा. लक्षात घ्या, बटाट्याचा खीस घालताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवायचा. तुम्ही जर पाणी उकळलेलं नसताना हा खीस घातला तर त्याचा खाली लगदा होऊ शकतो. सगळा बटाट्याचा खीस घातला. गॅस मी मोठाच ठेवला आहे. बटाटा घातल्यामुळं तापमान कमी होतं आणि पाणी उकळायचं थांबतं. एकदा हलक्या हाताने याला ढवळून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा आणि याला साधारण एक 7 ते 8 मिनिटं, 2 किलो बटाटा आहे, 7 ते 8 मिनिटं मोठ्या आचेवरच न झाकता ठेवायचं. फक्त दर 2-2 मिनिटांनी हलक्या हाताने खालीवर करायचं, म्हणजे सगळीकडनं तो एकसारखा शिजला जातो. आता तो एक्झॅक्टली आपल्याला कसा शिजवायचा हे मी पुढे सांगणारच आहे. कच्चा ठेवला तर तो कडकडीत लागतो, असा खुसखुशीत लागत नाही तळल्यावर. आणि जर तुम्ही जास्त शिजवला तर त्याचा लगदाच होणार आहे. त्यामुळे तो शिजला हे ओळखायचं कसं पुढे सांगेनच. तर बरोबर 7 ते 8 मिनिटं मी याला मोठ्या आचेवरच ठेवलं होतं आणि हे बघा, याच्यातनं अशा वाफा यायला लागलेल्या आहेत. उकळी काही येत नाही याची, पण वाफा यायला लागल्या. आणि हा आपण बघतोय ना, तर मगाशी एकदम असा पिवळसर होता, आता हा असा थोडासा अर्ध पारदर्शक झालेला आहे. आणि अजून एक खूण सांगते, हे बघा, अर्ध पारदर्शक झालाय. आणि ज्यावेळी असं आपण बोटाने दाबतोय तर हा मॅश झाला नाही पाहिजे, पण असं केलं की तुटतोय. याचा अर्थ हा 70% शिजलेला आहे. 2 किलो बटाट्याचा खीस उकळी आल्यानंतर टाकला. 7 ते 8 मिनिट लागले मोठ्या आचेवर न झाकता. आता गॅस बंद करूया. याला जास्त शिजवू नका, नाहीतर मग तो असा लगदा होतो. आणि याला पटकन पाण्यातनं काढून घेऊ. झाऱ्यावर चांगलं निथळून घ्यायचं. इकडे मी ताटामध्ये अशी जाळी ठेवली आहे. याला चांगलं निथळून घ्यायचं आणि या जाळीवर काढायचं. खूप जास्त पाणी ठेवायचं नाही आहे याच्यामध्ये. चांगलं निथळायचं आणि असं जाळीवर काढायचं. जाळीवर काढल्यामुळं काय होतं, हा चांगला निथळला पण जातो आणि याला हवा लागते, त्यामुळं हा जास्त शिजत नाही. आणि हे बघा, याला मी असं गाळणीवर निथळायला ठेवलेलं आहे. एक अर्धा तास याला असंच निथळायला ठेवू. हे कोमट असताना किंवा हाताला सोसवेल असं झालं की याला वाळायला घालायचं. तर अशा प्रकारे सगळ्या बटाट्याचा किस मी पसरवला. आता याला वाळवून घ्यायचं. जर तुमच्याकडे ऊन येतं तर 1 ते 2 दिवस पुरेसे होतात. पण तुमच्याकडे ऊन येत नसेल तर हवेशीर रूममध्ये वगैरे याला वाळवायला टाकू शकता. फक्त हवा खेळती पाहिजे, थोडासा सूर्यप्रकाश येऊ द्या. फॅन वगैरे लावून तुम्ही याला वाळवून घ्या. ऊन येत नसेल तर 2 ते 3 दिवस लागतील. आता याला वाळवून घेते, मग तुम्हाला भेटते. तर साधारण 1 ते 2 दिवस वाळवल्यानंतर आपला बटाट्याचा खीस तयार झाला. हे बघा, छान पांढरा शुभ्र झालाय. माझ्याकडे ऊन येत नाही, फक्त असं छान हवेशीर जागा आहे, सूर्यप्रकाश येतो, त्याच्यामध्येच याला वाळवून घेतलं तर छान शुभ्र झाला.
फक्त मी काय केलं, असा परातीत भरून 1 तास खिडकीतनं ऊन येतं सकाळी, त्याच्यामध्ये याला ठेवलं होतं. म्हणजे त्याला जास्त लवकर वास येत नाही किंवा खराब होत नाही. आता बटाट्याचा किस करताना जर तो तुम्ही कच्चा ठेवला तर तो वाळल्यावर काळा पडतो आणि तळल्यावर कडकडीत लागतो. आणि जर तुम्ही खूप जास्त शिजवला तर तो तळल्यानंतर लाल होतो किंवा काळवंटतो. त्यामुळं आपल्याला शिजवत असताना जे प्रमाण सांगितलंय, टायमिंग सांगितलं ते व्यवस्थित फॉलो करा. हा किस तयार झाला, वर्षभर टिकतो. हवाबंद कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचा, पाहिजे तेव्हा तळून खायचा. 2 किलो बटाटे होते, त्यामध्ये फक्त पाव किलो बटाट्याचा किस तयार झाला. डोंगर पोखरून उंदीरच काय उंदराचं पिल्लू निघालं म्हटलं तरी चालेल. किस तयार झालाय, तळून बघूया. तर तळणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल बघा आपल्याला खूप एकदम कमी गरम नको. तुम्ही जर तेल खूप कमी गरम ठेवलं तर कोणताही वाळवणाचा पदार्थ नीट तळला जात नाही. तेल मध्यम गरम असावं. बघूया कसं तापलंय. हे बघा, व्यवस्थित हा तळला जातोय, कच्चा राहत नाही किंवा असा कडकडीत राहत नाही. इतकंही गरम करू नका की खीस टाकला की लाल पडेल. तळून घेऊया याला. आता मी गॅस कमी करतेय. छान फुलतोय की नाही आणि तळल्यानंतर सुद्धा लाल पडत नाही. गॅस मी बंद करतेय. त्याला आपण काढून घेऊ. आणि अशा प्रकारे आपला बटाट्याचा खीस तयार झालाय. अजिबात कडक होत नाही. किती खुसखुशीत झालाय. चवीला छान लागतो आणि सगळ्यांना आवडतो. पण इथे सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, म्हणजे मग तुमचाही बटाट्याचा खीस अगदी असाच होईल. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.